तर आज आपण या डिशपासून असे सुंदर असे कमळ बनवणार आहोत। तर ते बनवण्यासाठी मी इथे या 4 डिश घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर पेन घेतलेला आहे, ग्लू आणि कात्री। तर एवढ्या सामानाचा यूज करून आपण सुंदर असे हे कमळ बनवणार आहोत। त्यासाठी मी या ज्या डिश आहेत त्याची जी ही वरची गोल डिझाइन आहे ती कात्रीच्या साहाय्याने अशी कट करून घ्यायची आहे। याचा फक्त मधला गोल आपल्याला ठेवायचा आहे। हा साइडचा जो गोल आहे तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कात्रीचा यूज करून आपण हा राउंड जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। या 4ही ज्या डिश आहेत त्या आपण अशा कट करून घ्यायच्या आहेत। आता मी इथे या 4 डिश कट करून घेतलेल्या आहेत। आता त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अर्ध्यामधून या फोल्ड करायच्या आहेत। हा एक फोल्ड, त्यानंतर अजून एकदा फोल्ड करायचा, हा दुसरा फोल्ड आणि त्यानंतर अजून एकदा। तर हा झाला तिसरा फोल्ड। अशा पद्धतीने आपण 3 वेळा फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला पेनच्या साहाय्याने यावरती पेटलचा शेप द्यायचा आहे। हा अशा पद्धतीने तर हा पेटलचा शेप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला कात्रीच्या साहाय्याने हा शेप व्यवस्थित कट करून घ्यायचा। हा अशा पद्धतीने शेप कट करून झाल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता की ते सुंदर असे इथे स्टार तयार झालेले आहे। तर आता आपल्याला सर्व हे जे कट्स आहेत ते एकाच साइडचे व्हावेत किंवा एकाच लेंथचे व्हावेत, यासाठी आपण पहिल्याच कटचा यूज करून दुसरे कट करणार आहोत। हा जो पहिला कट आहे तो यावरती फक्त प्लेस करून द्यायचा आहे आणि पेनच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची। मार्किंग करून झाल्याच्या नंतर हा कट कापून घ्यायचा। त्याच पद्धतीचे या दोनही त्याचे कट करून आपण घेणार आहोत। आता इथे 4ही हे फ्लावर बनवून तयार आहेत। आता आपल्याला अशा पद्धतीच्या एकावर एक लेयर द्यायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला एक ह्याची जी पाकळी आहे ती कट करायची आहे आणि ती थोडी कमी कट करायची आहे, कारण दुसरी पाकळी आपण त्याच्यावर चिटकवणार आहोत। तर इथे मी B7000 ग्लूचा यूज करत आहे। तुम्हाला जो ग्लू पाहिजे तो ग्लू तुमच्याकडे जो अवेलेबल आहे त्याच्याने तुम्ही या पेटल्स चिटकवून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता मी ही पेटल चिटकवून घेतली आहे। आता याची एक पेटल कट करून घेतली होती। आता आपण या दुसऱ्या स्टारच्या 2 पेटल कट करणार आहोत। हे जे फ्लावर आहे याच्या आपण 3 पेटल कट करणार आहोत। तीन पेटल कट करून झाल्याच्या नंतर फक्त ग्लूने हे चिटकवून द्यायचा आणि ह्या ज्या 3 पेटल्स आहेत त्या सुद्धा आपल्याला एकमेकाला चिटकवून द्यायच्या आहेत। आता इथे आपल्या सर्व फ्लावर्स तयार झालेले आहेत। तर हे फक्त एकमेकावरती चिटकवायचे आहेत। तर हे बेसला राहणार।
तर त्यासाठी आपल्याला आता ह्याचा खालचा पॉईंट थोडा कट करून घ्यायचा आहे. खालच्या फुलावरती याच्यावरती आपल्याला ग्लू लावून घ्यायचा. त्यानंतर ही पहिली लेअर चिटकवून घ्यायची. त्यानंतर ही दुसरी लेअर, त्यानंतर ही तिसरी लेअर, आता इथे सर्व लेयर्स चिटकवून झाल्याच्या नंतर आपल्याला मध्यभागी डेकोरेटिव्ह पार्ट म्हणून आपण इथे एक मणी बसवणार आहोत. त्यासाठी मी इथे B7000 ग्लू जो आहे तो इथे टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती मला जो पाहिजे तो मणी मी इथे बसवून दिलेला आहे. मध्यभागी तुमच्याकडे जर डिझायनर मणी असेल तर तुम्ही तो बसवून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सुंदरसे शायनी लोटस इथे तयार झालेले आहे. तुम्ही हे डेकोरेशनसाठी वापरू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.